The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो नंग सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सौनस या छोट्याशा बौद्धवाडीमध्ये विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचा संयुक्त जयंती महोत्सव व लुंबिनी बुद्ध विहार उद्घाटन सोहळा त्याचबरोबर बुद्ध मूर्ती व बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज रोजी इथं संपन्न होत आहे। तेव्हा बुद्ध विहाराचे उद्घाटन आणि बुद्ध विहारामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल त्याचबरोबर पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल त्याचबरोबर ज्यांनी आताच आपणास मार्गदर्शन केलं असे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब त्याचबरोबर आपल्या सर्व मुंबई आणि मौजे गाव सनवस खुर्द शाखा क्रमांक 66 बौद्धजन ग्रामस्थ मंडळ मौजे सौनस मुंबई प्रगती महिला मंडळ ग्रामीण व मुंबई नवज्योत क्रिकेट क्लब सौनस खुर्द संकल्प शैक्षणिक सामाजिक सेवा संस्था मुंबई यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रोतावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपण सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। बराच वेळ झाला आपण इथे बसलात, आपला पूर्वनियोजित कार्यक्रम आहे परंतु वेळ पुढे आणि पुढे जात आहे आणि त्यामुळे मी आयोजकांना सांगितलं की आमची धम्मदेसना एकदा झाल्यानंतर मग आपले भोजन वगैरे आटोपून घ्या म्हणून सकाळपासून आम्ही पण आलोय, आपण पण मला वाटतं काल परवापासून आणि त्याही पूर्वीपासून
या कार्यक्रमाचं नियोजन करताय. आपलं गाव हे सवणस अत्यंत छोटं जरी असेल तरी मात्र आपल्या गावामध्ये एक भव्य दिव्य असं बुद्ध विहार आपण निर्माण केलाय स्वतःच्या श्रद्धेतून, आणि त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो. या गाव लेवलला छोट्याशा गावामध्ये खरंच हे सुंदर असं लुंबिनी बुद्ध विहार आपण निर्माण केलाय. त्यामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती भिक्षू संघाच्या हस्ते आपण प्रतिष्ठापित केली आहे, आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आपण आयोजित केला. आम्ही आलो तेव्हा पाहिलं मिरवणूक सुरू होती, आणि मिरवणुकीमध्ये बऱ्याच लोकांचे डान्सही सुरू होते. त्यानंतर मग सभेचा कार्यक्रम झाला. आम्ही आयोजकांना सांगितलं की आमचा रोज आणि रोज प्रवास आहे, रोज इकडे तिकडे सगळीकडे आम्ही फिरतोय धम्म दौऱ्याच्या निमित्ताने. मागच्या 10 तारखेपासून येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आम्ही कोकण दौऱ्यावरती आहोत. तुम्ही सोशल मीडियावरती पाहत असाल, द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्यावरती तुम्हाला दिसेल. आम्ही 2 दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात होतो, मालवणला होतो, वैभववाडीला होतो, आणि आता कालपासून पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आम्ही फिरतोय. आता खेड तालुका आहे, नंतर चिपळूण तालुका आहे, नंतर लांजाला आहोत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वाड्यांमध्ये आम्ही फिरतोय. हे धम्माचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे, ही बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली जबाबदारी आहे बघा. आणि त्यामुळे बाकी इतर सगळ्या गोष्टींपेक्षा धम्माची प्रवचन झाली पाहिजे, धम्म देसना आपल्याला श्रवण करायला मिळाल्या पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये परिवर्तन होईल. आणि परिवर्तन झालं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले धार्मिक परिवर्तन जर झालं तर सामाजिक परिवर्तन होईल, सामाजिक परिवर्तन झालं तर राजकीय परिवर्तन होईल, आणि राजकीय परिवर्तन झालं तर एकंदरीत या देशाचा सुव्यवस्थितपणे विकास होईल. आणि त्यामुळे आपल्यामध्ये बौद्ध असल्या कारणाने सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय परिवर्तन झालं पाहिजे, ही बाबासाहेबांची मनीषा होती बघा. आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आज 69-70 वर्ष पूर्ण होत आहेत. किती? 69-70 वर्ष पूर्ण होत आहेत. आज जर आपण आपल्यातील लोकांना विचारलं, म्हणजे तुम्हालाच नाही, आपल्या भारतीय बौद्ध लोकांना जर बुद्ध धम्माचे बेसिक क्वेश्चन्स विचारले तर बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो नैराश्यजनक परिस्थिती असते बघा. कार्यक्रम जयंतीचे होतात, डान्सचे कार्यक्रम होतात, गाण्यांचे कार्यक्रम होतात, पण धार्मिक परिवर्तन ज्याला आपण म्हणू, सामाजिक परिवर्तन ज्याला आपण म्हणू, जे आपल्या बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, त्या परिवर्तनाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा नैराश्यजनक परिस्थिती आहे. आजही गावागावांमध्ये, शहरामध्येही आम्ही पाहतोय श्रीमंत झालीत आपली माणसं. गाडी, घोडी, बंगला, नोकरी, शिक्षण, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झाल्या. पण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्धाचा धम्म दिला, त्या बुद्ध धम्माचं आचरण, पंचशिलाचं आचरण, 22 प्रतिज्ञांचं आचरण आपण करतोय की नाही, किती लोक करतायत, असा जर प्रश्न विचारला किंवा याचा तुम्ही सर्वे केला तर तुम्ही विचार करू शकणार नाही. फार वाईट परिस्थिती आहे. 22 प्रतिज्ञा काही लोकांना तर माहिती पण नाही आहे. पंचशिलेतलं पानाती पाता वेरमणी म्हणावं की पानाची पाता वेरमणी म्हणावं, यातलाही फरक बऱ्याचदा आपल्या लोकांना कळत नाही. साधू साधू असं 3 वेळा आपण का म्हणतोय, त्याचा काय अर्थ होतो, हा जरी कॉमन प्रश्न आहे, बेसिक प्रश्न आहे, आपल्या लोकांना जर विचारला तर त्याचं उत्तर देता येत नाही. याला कारण आहेत की आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यामध्ये कुठे कमी पडतो आहे का, असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. खरं तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या द बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, या जगामध्ये सर्वत्र पतितांची संख्या जास्त आहे. पतित म्हणजे पथभ्रष्ट झालेले, मार्गभ्रष्ट झालेले, पराभूत झालेली लोक, की ज्यांना काही चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, पुण्य काय, पाप काय, कुशल काय, अकुशल काय, याच्याबद्दल काही माहित नसलेला असा एक वर्ग असतो, आणि तो वर्ग फार जास्त संख्येने आहे असे बाबासाहेब म्हणाले. त्याला पतित लोक म्हणाले बाबासाहेब. बघा आजही तुम्ही पहा, कालही, आजही आणि उद्याही, म्हणजे वर्तमानातही, भूतकाळातही आणि भविष्य काळातही सर्वाधिक संख्या कोणत्या लोकांची आहे, चांगल्या की वाईट? तुम्हालाच विचारतो मी, कोणत्या लोकांची संख्या जास्त असते? म्हणजे तुम्हालाच म्हणत नाही, पूर्ण जगाचा आढावा घेऊन तुम्हाला विचारतोय मी की या जगामध्ये सर्वाधिक संख्या चांगल्या लोकांची आहे की वाईट लोकांची आहे? काय वाटते तुम्हाला?
वाईटच लोकांची संख्या आहे. दस्तूर खुद भगवान बुद्धाला हा प्रश्न केला 2500 वर्षांपूर्वी, भगवान चांगल्या लोकांची संख्या जास्त आहे की वाईट लोकांची संख्या जास्त आहे? तेव्हा भगवान बुद्धांनी जमिनीवरची माती आपल्या नखावर घेतली आणि उपदेश करून सांगितलं की माझ्या नखावरची माती जास्त आहे की जमिनीवर असलेली माती जास्त आहे? कोणती माती जास्त आहे? आपल्या नखावर जर घेतली, नखावरची माती जास्त असते की जमिनीवरची? जमिनीवरची. तर भगवान बुद्ध म्हणाले की भिक्षूंनो, उपासकांनो, जशी माझ्या नखावर घेतलेली माती अगदी इवलीशी छोटीशीच आहे, थोडीशीच आहे, अगदी तसे थोडेच लोक असतात या जगामध्ये की जे योग्य मार्गावर, सम्यक मार्गावर, सन्मार्गावर आरूढ असतात, ज्यांना दानाचं महत्व, शिलाचं महत्व, ध्यानाचं महत्व कळते, ज्यांना योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय, शील पालन काय असते, महापुरुषाचे अनुयायी होणं काय असते, हे ज्यांना माहीत असते, ती लोक बोटावर मोजण्या एवढी असतात जशी माझ्या नखावरती माती आहे. आणि असे लोक जसे जमिनीवरती माती जास्त आहे तशा लोकांची संख्या फार जास्त आहे. खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे, आणि खाता खाता बटन दबलं एक दिवस मरणे. आले काय तर आले, माता पितांनी जन्माला घातलं म्हणून आले, माता पितांनी लहानाचं मोठं केलं म्हणून झाले, माता पितांनी शिक्षण दिले किंवा कामाला लावून दिले म्हणून केलं काम, घेतलं शिक्षण, नोकरी केली, मायबापाने लग्न लावून दिले म्हणून झालं लग्न, लग्न लावल्यावर झाले 5चे 50, वेल मांडवाला गेला आणि पुन्हा मग जैसे ते बटन दबलं की गेले. कहा गए तो पता नहीं, क्या लाए ये भी पता नहीं. म्हणजे फक्त बाल्या बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचे घरदार आपापल्या खोलीत आणि बाकी सारी दुनिया झाली गेली म्हणते चुलीत. अशा प्रकारचं जर जीवन असेल तर त्या जीवनाला काही अर्थ आहे का? फक्त खाण्यासाठी जगायचं आहे, शहानशोक करण्यासाठी जगायचं आहे, चांगले कपडे घालण्यासाठी जगायचं आहे, फक्त गाडी घेऊन मिरवण्यासाठी जगायचं आहे, या जगण्याला जगणं म्हणतात? बाबासाहेबांकडे हे सगळं काही होतं. आपण ज्याची औलाद म्हणून घेतो ना स्वतःला, ज्यांची मुलं म्हणून घेतो ना आपण स्वतःला, हा खातो तो घास आणि घेतो तो श्वास, कोणामुळे आहे? कोणामुळे? बाबासाहेबांमुळेच आहे. इतर कोणामुळे आहे का? ते बाबासाहेब MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेतल्या, 32 डिग्र्या घेतल्या बाबासाहेबांनी. किती? त्या काळामध्ये कुठलीही सुविधा नसताना, कुठले क्लासेस वगैरे नसताना 32 डिग्र्या घेऊ शकले. कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये गेले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये, जर्मनी मध्ये जाऊन शिकले, आणि ते बाबासाहेब बघा वकीलही बनू शकले, बॅरिस्टर होते ना, सिडनेहम कॉलेज मध्ये प्रोफेसर बनू शकले. परंतु बाबासाहेब म्हणाले मी घेतलेलं शिक्षण, ते शिक्षण फक्त मी माझ्या पोराबाळांसाठी, माझ्या पोटाची खळगी भरण्यासाठीच म्हणून वापरत असेल तर माझ्या त्या शिक्षणाला काय अर्थ आहे, काय उपयोग आहे? माझ्या शिक्षणाने समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, माझं शिक्षण समाज हिताच्या कामी पडलं पाहिजे, म्हणून माझं जीवन हे स्वतः पुरतच केंद्रित नसावं, तर समाजाच्या उद्धारासाठी सुद्धा माझ्या शिक्षणाचा, माझ्या जीवनाचा उपयोग व्हावा, असा बाबासाहेबांचा एक मानस होता बघा. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला हे सगळं काही दिलं. त्या बाबासाहेबांच्या मार्गावर आपण चाललो पाहिजे. म्हणून पतितांचे 2 प्रकार सांगितले बाबासाहेबांनी, मार्ग भ्रष्ट असलेल्या लोकांची. पण पतितांमध्ये सुद्धा बाबासाहेब म्हणाले 2 प्रकारचे पतित असतात. एक पतित असा असतो की ज्यांच्या समोर आदर्श नसतो कुठलाही, ज्यांच्याकडे पाहून आपण पण तसं बनायला पाहिजे. एक पतित असा असतो की ज्यांच्या समोर आदर्श नसतो, पण दुसरा एक पतित असा असतो की त्यांच्या समोर आदर्श असतो आणि त्या आदर्शांकडे पाहून ते लोक तशी बनण्याचा प्रयत्न करतात. आता बघा साहेब बोलले, SC कॅटेगरी माहिती आहे तुम्हाला? SC माहिती आहे ना तुम्हाला? शेड्यूल कास्ट. त्या SC कॅटेगरी मध्ये आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, पण तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांचं वक्तव्य कसं खरं आहे. पतित लोक जे 2 प्रकारचे आहेत, त्यातले ज्यांच्या समोर आदर्श आहे त्यांचीच कशी प्रगती होते आणि ज्यांच्या समोर आदर्श नाही त्यांची कशी प्रगती होत नाही, यासाठी बाबासाहेबांचंच उदाहरण आहे. द बुद्ध आणि धम्मा ग्रंथातलं बाबासाहेब म्हणाले की ज्यांच्या समोर आदर्श असतो त्यांची प्रगती होते, सर्वांगीण विकास होतो, पण ज्यांच्या समोर काही आदर्श नसतो ते जाग्यावरच असतात बघा. जसं की SC कॅटेगरीमध्ये 59 जाती आहे. किती माहिती आहे का तुम्हाला? शेड्यूल कास्ट मध्ये 59 जाती. आता रिझर्वेशनची गोष्ट निघाली होती बघा. 59 जातीपैकी शिक्षणामध्ये, सामाजिक परिवर्तनामध्ये, धार्मिकतेमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये किंवा श्रीमंतीच्या बाबतीमध्ये
धनवान बनण्याच्या बाबतीमध्ये या 59 जातीपैकी कोणती जात पुढे गेली? कोणती? तुम्ही कोण आहात? माहित नाही कोणती जात पुढे गेली? काय कारण आहे त्याचं माहित आहे तुम्हाला? काय कारण आहे? अरे ज्यांच्या समोर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आहे, ज्यांच्या समोर तथागत भगवान बुद्धांचा आदर्श आहे, ती सुद्धा आपण 59 जातीपैकी पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध आहोत. आपल्या समोर बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा आदर्श आहे म्हणून आपली प्रगती होते. पण या देशातल्या एकंदरीत व्यवस्थेला ते समजत नाही. त्याला आपण काय करू शकतो? आणि त्यामुळे बाबासाहेबांचं वचन आहे, बाबासाहेबांचं वक्तव्य आहे की पतितांचे 2 प्रकार आहेत की ज्यांच्या समोर आदर्श आहे ते उद्या बदलू शकतात, परिवर्तन घडवू शकतात, पण ज्यांच्या समोर आदर्शच नाही ते जाग्यावरच राहत असतात, त्यांची प्रगती होत नाही. आणि म्हणून आपण मोठे भाग्यवान आहोत, पुण्यवान आहोत की आपल्याला जन्म मिळाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामध्ये. त्या अर्थाने आपण मोठे पुण्यवान आहोत. आणि त्यातल्या त्यात मी आता कोकणामध्ये जेव्हा जेव्हा येतो, कोकणातल्या लोकांचं कौतुक याच्यासाठी वाटते की तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात त्या जिल्ह्याचं कोण होतं? कोण आहे त्या जिल्ह्याचं? बाबासाहेब मूळचे कोकणाचे आहे ना. अरे तुम्ही त्या अर्थाने सुद्धा पुण्यवान आहात की एका बोधिसत्वाच्या जिल्ह्यात तुमचा जन्म झाला. आणि तुमच्या खेडच्या बाजूला दापोली आहे, खेडच्या बाजूला दापोली आहे, मंडणगड पण खेडच्या बाजूला तालुका आहे. त्या 2 तालुक्यांमध्ये एक महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला या जगाला आणि दुसरी त्यागमूर्ती माता रमाई दिली या कोकणाने संपूर्ण जगताला. त्या माता रमाईच्या त्यागामुळे आणि बाबासाहेबांच्या त्यागामुळे आज देशातल्या पददलित, शोषित, पीडित लोकांच्या जीवनाचं सोनं झालंय बघा. कोणी नाही केलं भलं व माय विमान केलं, ते दिल्लीचं दालन फुलं व माय विमान केलं. तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. खरं की खोटं आहे का नाही? खरं खरंच आहे बाबा. तुमच्याकडे संध्याकाळी असेल काही विषय नाही. कोकणामध्ये कव्वाली गाणी लय भारी असतात, दिवसभराचा कार्यक्रम असते असा तसा, पण संध्याकाळी रात्रभर कव्वाल्या चालतात हे आम्हाला माहिती आहे. पैसे देऊ देऊ, पैसे देऊ देऊ, टाळ्या घेऊ घेऊ लय भारी वाटते म्हणते लोकांना. आणि त्यामुळे आपल्याकडे तो कार्यक्रम आहे. परंतु तुमचं कौतुक यासाठी म्हणून करतो खरोखरच की तुम्ही हे जे विहार बनवलं, आता आम्ही भिक्षू संघ चर्चा करत होतो, अनेक वाड्यांमध्ये जातो, विहार आहेत असं नाही. परवाला काल पण आम्ही एका ठिकाणी गेलो, त्या गावामध्ये बघा सुंदर असं निळवणेच ना, काल आम्ही होतो तिकडे निळवणेमध्ये बघा बुद्ध विहार बनवलाय. कालच आमच्या हस्ते बुद्ध विहाराचं ओपनिंग झालं आणि आमच्या हस्ते भगवान बुद्धाच्या मूर्तीची पण प्रतिष्ठापना झाली. ते पण त्यांनी मुंबईतून दगडी मूर्ती आणली आहे बघा, सुंदर अशी, जवळपास 150 काहीतरी किलो तिचं वजन असेल, एवढी सुंदर मूर्ती मुंबईतून मागवली आहे. आणि काल त्यांच्या बुद्ध विहारामध्ये त्यांनी तिची भंतेजींच्या हस्ते प्रतिष्ठापना केली. तेही विहार आहे, विहार भरपूर आहे, पण हे ते तुम्ही बनवलाय हे लय भारी बनवलाय, मोठाच्या मोठा हॉल आहे. त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फक्त याचा वापर योग्य प्रकारे जर केला तुम्ही, गावामध्ये राहणारी लोक, कारण आम्ही कोकणात वाड्यांमध्ये जातो तर कोणतं 5 वाड्याचं गाव आहे, कोणतं 10 घरांचं गाव आहे, म्हणजे वाडी मध्ये काही लोक जास्त नाहीये. परंतु तुमच्याकडे आम्ही आलो तेव्हा पाहिलं बापा गर्दीच गर्दी. मी म्हटलं अख्खी मुंबई आणि अर्ध पूर्ण कोकण इथे आलंय का काय, एवढी मोठी गर्दी तुमच्याकडे आहे बघा. आणि ही अशी जर गर्दी आपल्या धार्मिकतेमध्ये, सामाजिक परिवर्तनामध्ये जर बदलली तर नक्कीच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज तुमच्या माध्यमातून तयार होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि तुमचा भोजनाचा वेळ काही आपण घेत नाही. मी आयोजकांना आग्रह केला होता की आम्हालाही पुढे जायचं आहे, आमचे रोज आणि रोज दौरे आहेत. आपण आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलला फॉलो करा. तुम्हाला भगवान बुद्धाच्या जीवनावरील अनेकविध विषयांवरची प्रवचन ऐकायला मिळतील, बाबासाहेबांच्या जीवनावरील अनेकविध प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळतील. द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे. तुमच्याकडे मोबाईल असतील, अँड्रॉइड मोबाईल असतील, आयफोन असतील, त्याचा वापर बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी पण करा. नुसताच गुड मॉर्निंग फॉरवर्ड टू ऑल, गुड आफ्टरनून फॉरवर्ड टू ऑल, गुड इव्हिनिंग, गुड नाईट फॉरवर्ड टू ऑल याचा मेसेज त्याला, त्याचा मेसेज याला. नाही तर युट्यूबवर चित्रपट, मालिका, रिकामे व्हिडिओ, रिकाम्या पोस्ट पाहत बसण्यापेक्षा ज्यांच्यामुळे तुमच्या हातात मोबाईल आला
ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, ज्यांच्यामुळे हे धन दौलत आणि बुद्ध मिळाला, त्या बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार आणि त्यांनी दिलेल्या बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार सुद्धा करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. आणि त्यासाठी म्हणून द ग्रेट हॅपीनेस वरचे आपल्या चॅनल वरचे प्रवचन ऐका, एवढी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. सर्वांच्या प्रती वेळेच्या अभावी मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. आपल्या या सनवस मध्ये येण्यासाठी आपल्या गावच्या बाजूलाच असलेल्या साखरोळीच्या आपल्या श्रद्धावंत धम्मोपासक प्रमोदजी तांबे यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या निमंत्रणावरून आपल्या गावामध्ये बौद्धवाडीमध्ये आम्ही आलो. तेव्हा आपल्या प्रमोदजी तांबे यांचंही आपण साधुकार तथा टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन कौतुक केलं पाहिजे. भवतु सप्प मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोती भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉट वरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत, त्याची उभारणी करणार आहोत. कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत. कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे. ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील, ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेनं जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल. मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल, पूर्ण इमारत होईपर्यंतचं तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील. भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल. समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत. कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची. लोक फार चांगले आहेत. लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक. जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलंय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, हे जे काही मटेरियल लागणार आहे आपल्याला, सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता. आमचे कपिल सातदिव साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता. किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं, तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे.